पिळदार शरीर, बलदंड बाहू, खांबासारखे मजबूत पाय यांचं प्रदर्शन करत बायसेप्स ट्रायसेप्स दाखवणाऱ्या बॉडी बिल्डर बाबत अट्रॅक्शन आणि कुतूहल वाटत नाही असा तरुण शोधून सापडणार नाही. आता मी बी त्या बॉडी बिल्डर सारखी बॉडी बनवणार म्हणून मित्रमंडळीत पैज लावून आपल्यापैकी अनेक जणांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर जिम जॉईन केली असेलच. पण एवढी आखीव बॉडी बनवणं सहज शक्य नाही हे कळल्यावर बॉडी बिल्डिंगचा नाद यापैकी अनेकांनी सोडूनही दिला असेल. खरंच बॉडी बिल्डर होणं आणि ते प्रोफेशनल बॉडी बिल्डर होणं तितकंसं सोपं नाही. त्यासाठी अनेक व्यवधानं पाळावी लागतात. काटेकोर व्यायाम, अत्यंत दर्जेदार आहार आणि काही सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. मात्र यातील एखाद्या बाबतीतही गडबड झाली तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. कधी कधी जीवावर बेततं. अगदी फिट अँड फाईन वाटणाऱ्या बॉडी बिल्डरचा अगदी कमी वयात अकाली मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. हल्लीच प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि अभिनेता वीरेंद्र सिंग धुमान याचा अकाली मृत्यू झाल्यानं बॉडी बिल्डर्सची लाईफस्टाईल आणि त्यांच्या होणाऱ्या अकाली मृत्यूंचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण शरीर फिट्ट दिसत असलं तरी बॉडी बिल्डर्सना कोणकोणत्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो, वीरेंद्र सिंग धुमान कोण होता, तो बॉडी बिल्डिंगकडे कसा वळाला आणि त्याचा अकाली मृत्यू कसा काय झाला, त्याच्या मृत्यूबाबत कुटुंबियांनी काय आरोप केले त्याचाच आपण थोडक्यात आढावा घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुपारी. देशातील पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर, 2009 सालचा मिस्टर इंडिया, IFBB प्रो कार्ड मिळवणारा पहिला भारतीय, यासह विविध पंजाबी आणि हिंदी चित्रपटात अभिनय करणारा यशस्वी अभिनेता अशी वीरेंद्र सिंग धुमान याची ओळख होती. सध्याही शारीरिकदृष्ट्या तो फिट होता. पण परवा 9 ऑक्टोबर रोजी खांद्यावरील किरकोळ शस्त्रक्रियेच्या निमित्तानं त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. शस्त्रक्रियाही झाली, पण काही वेळातच त्याला कार्डियाक अरेस्टचा जोरदार झटका आला आणि तिथेच त्याची प्राणज्योत माळवली. मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय अवघं 42 वर्षांचं होतं. आता त्याच्या वयाबाबतीत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. काही ठिकाणी त्याचा जन्मसाल 1972 आहे, तर काही ठिकाणी 1982. वीरेंद्र सिंग धुमानचा जन्म पंजाबमधला. पंजाबी लोक शारीरिकदृष्ट्या तसे हट्टेकट्टे, त्यामुळे वीरेंद्र सिंग धुमान याला ही शारीरिक देणगी नैसर्गिकरित्याच लाभलेली. त्यात वीरेंद्रच्या कुटुंबात खेळाची पार्श्वभूमी होती. त्याचे वडील कबड्डीपट्टू होते, तर त्याचे आजोबा हॉकीपट्टू होते. त्यामुळे खेळ आणि फिटनेसचे संस्कार त्याच्यावर बालवयातच झाले. त्याला सुरुवातीला क्रिकेटपट्टू बनायचं होतं, मात्र बालपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड असल्यानं त्यानं लहान वयातच बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. त्यानं 2009 मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकत मोठं यश मिळवलं, तर मिस्टर एशिया चॅम्पियनशिपमध्ये 2रा क्रमांक पटकावला. त्या यशामुळे बॉडी बिल्डिंगच्या जगतात त्याचा नावलौकिक झाला. एवढंच नाही तर 2013 मध्ये हॉलिवूड अभिनेता आणि बॉडी बिल्डर आर्नोल्ड श्वार्झनेगर यांनी वीरेंद्र सिंग धुमानची आशियामध्ये आपल्या उत्पादनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली. याशिवाय इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे प्रो कार्ड मिळवणारा वीरेंद्र सिंग धुमान हा पहिला भारतीय बॉडी बिल्डर होता. आपल्या उण्यापूर्व्या 42 वर्षांच्या आयुष्यात वीरेंद्र सिंग धुमान यानं बॉडी बिल्डिंग सोबतच सिने जगतातही लक्षणीय यश मिळवलं होतं. त्याने अनेक पंजाबी आणि बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये कबड्डी वन्स अगेन या पंजाबी सिनेमाचा, त्याचबरोबर रोर, टायगर्स ऑफ द सुंदरबन्स, मर्जावा, सलमान खान सोबतचा टायगर 3 या बॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे. खरं तर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात शरीरयष्टी कमावण्यासाठी अत्यंत दर्जेदार आहार आवश्यक असतो. त्यामध्ये मांसाहार, अंडी तसेच इतर मांसाहारी पदार्थ महत्वाचे मानले जातात. मात्र शाकाहारी असूनही वीरेंद्र सिंग धुमान यानं तगडी शरीरयष्टी कमावली होती. तसेच जगातील पहिला शाकाहारी बॉडी बिल्डर असा लौकिक देखील त्यानं मिळवलेला होता. त्याच्या आहारामध्ये पनीर, कडधान्य, डाळी अशा उच्च प्रोटीन्स भरलेल्या, तसेच तपकिरी तांदूळ, ओट्स अशा कार्ब्सने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश होता. त्याबरोबरच दही, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थही त्याच्या आहारात होते. या सर्वांच्या बळावरच त्यानं बॉडी बिल्डिंग मध्ये मोठं यश मिळवलेलं होतं. आता सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे वीरेंद्र सिंग धुमान याचा मृत्यू खूपच धक्कादायकरित्या झाला. सामान्य शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जाणं, तिथे शस्त्रक्रिया होणं आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच काही वेळात कार्डियाक अरेस्टनं मृत्यू होणं ही बाब त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांच्या पचनी पडत नाही आहे. एवढा धडधाकट तरुण माणूस कसा काय जाऊ शकतो असा प्रश्न त्यांना पडलाय. दरम्यान वीरेंद्र सिंग धुमान याच्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. वीरेंद्रचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.
रुग्णालयात असताना वीरेंद्रचं शरीर निळं पडलेलं होतं, तरीही रुग्णालय प्रशासनानं त्याकडे योग्य लक्ष दिलं नाही असा आरोप वीरेंद्रचे मित्र करत आहेत. तसेच सत्यता पडताळण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं या घटनेचं स्पष्टीकरण आणि ऑपरेशन थिएटरचं रेकॉर्ड केलेलं फुटेज आणि वैद्यकीय नोंदी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीला प्रतिसाद देताना रुग्णालय प्रशासनानं ऑपरेशन थिएटरमध्ये कॅमेरे नसल्याचं सांगितलं आहे. तसेच वीरेंद्रवरची शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली, मात्र शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही असं रुग्णालय प्रशासनानं आपल्या अधिकृत स्पष्टीकरणात म्हटलेलं आहे. आता याबाबत कुठलीही अधिकृत तक्रार अद्याप तरी नोंद झालेली नाहीये. मात्र वीरेंद्रच्या अकाली मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक बॉडी बिल्डर शरीर कमावण्यासाठी जी मेहनत घेतात, त्याला पूरक असा आहार आणि सप्लिमेंट्स घेतात, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम तर होत नाही ना, ही बाब ठळकपणे समोर आली आहे. तसेच केवळ पिळदार शरीर असलं म्हणजे माणूस तंदुरुस्त आणि निरोगी असतो असं नाही, हेही अधोरेखित झालं आहे. वीरेंद्रसिंह घुमान याच्या मृत्यूमुळे मराठमोळा, आशिष साखरकर, मिस्टर इंडिया राहिलेला सेंथिल कुमार सेल्वराजन, योगेश या तरुण बॉडी बिल्डर्सचाही असाच अकाली मृत्यू झाला होता. त्यांच्यापैकी अनेकांच्या मृत्यूचं समोर आलेलं कॉमन कारण म्हणजे हार्ट अटॅक हे होतं. त्यामुळे फिटनेसची एवढी काळजी घेणाऱ्या बॉडी बिल्डर्सना हार्ट अटॅक काय येतो असा प्रश्न आता नव्यानं उपस्थित झालाय. तसेच त्याची काही कारणंही समोर येत आहेत. बॉडी बिल्डर्सकडून विविध स्पर्धांसाठी शरीराच्या वजनात अचानक वाढ करणं, अचानक घट करणं, यामुळं हृदयावर ताण येतो. तसेच बॉडी बिल्डर्सच्या पोस्टमॉर्टममध्ये त्यांचं हृदय प्रसरण पावलेलं किंवा जाड झालेलं आढळून आलं आहे. तसेच काही वेळा कोरोनरी धमनी रोग देखील त्यांच्यामध्ये दिसून येतो. बॉडी बिल्डर्सकडून करण्यात येणारा व्यायाम आणि स्टीम बाथमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. याशिवाय बॉडी बिल्डिंगमध्ये स्नायूंची वाढ करण्यासाठी आणि कामगिरी उंचावण्यासाठी अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स आणि इतर कार्यक्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. या औषधांमुळे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान होऊ शकतं. स्टेरॉइड्समुळे हृदयाचा आकार असामान्यरित्या वाढणे यासारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच अतिशय काटेकोर आहार आणि जीवनशैली, स्पर्धेपूर्वी कठोर आहाराचा नियम, डिहायड्रेशन आणि उच्च प्रोटीन आहार यामुळे किडनी आणि यकृतावर ताण येतो. यामुळे शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्या जीवावर बेतू शकतात. एकूणच केवळ बाहेरून फिट दिसणं आणि पिळदार शरीर असणं म्हणजे निरोगीपणाचं लक्षण नाही, हे यावरून स्पष्ट होतं. शरीर पिळदार बनवण्यासाठी अशा चुकीच्या सवयींचा अवलंब करणं हे जीवावर बेतू शकतं. त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब केला पाहिजे, अन्यथा आपलंच नुकसान होऊ शकतं. वीरेंद्रसिंह घुमान सारख्या अनेक फिट असलेल्या बॉडी बिल्डर्सचा अकाली मृत्यू होण्यामागं तुमच्या मते कोणकोणती कारण असू शकतात? फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग बाबत तुम्हाला काय वाटतं, हेही तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.